नमस्कार। राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी आज राज्य सरकारकडून तातडीची सूचना देण्यात आलेली आहे। ज्या नागरिकांकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर त्यांना तातडीची सूचना देण्यात आलेली आहे की लवकरात लवकर ही 5 कागदपत्रे स्वस्त धान्य रेशन दुकानामध्ये जमा करायची आहेत, अन्यथा तुम्हाला पुढच्या महिन्यापासून रेशन कार्डवरती धान्य मिळणार नाही। बघा, काही मिनिटांपूर्वी केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे GR सुद्धा आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही पिवळे रेशनधारक असाल किंवा केसरी रेशनधारक असाल आणि तुम्हाला नियमितपणे रेशन कार्डवरती धान्य घ्यायचे असेल, पैसे घ्यायचे असेल तर तुम्ही लवकरात लवकर 5 कागदपत्रे स्वस्त धान्य रेशन दुकानामध्ये जमाच करायचे आहेत, अन्यथा तुम्हाला यापुढे रेशन कार्डवरती पैसे मिळणार नाहीत, रेशन कार्डवरती धान्य मिळणार नाहीत आणि रेशन कार्डच्या आधारावरती कोणताच लाभ घेता येणार नाही। त्याच्यामुळे सर्वात प्रथम सर्व रेशनधारकांना नमस्कार रेशनधारकांनो, आज राज्य सरकारने GR सुद्धा काढलेला आहे की ज्या नागरिकांकडे पिवळे रेशन कार्ड आहे किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्यांनी ताबडतोब 5 कागदपत्रे जमाच करायचे आहेत, अन्यथा तुम्हाला रेशन कार्डवरती कोणत्या योजनेचा लाभ घेता येणार नाही, रेशन कार्डवरती 1 रुपया सुद्धा मिळणार नाही आणि जे तुम्ही नियमितपणे धान्य घेत आहात याच्यामध्ये गहू असेल, तांदूळ असेल तर तुम्हाला यापुढे रेशन कार्डवरती धान्य सुद्धा मिळणार नाही। बघा, आज सर्वात प्रथम महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 22 जिल्ह्यामधील रेशनधारकांना या तातडीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे जर तुमचा जिल्हा या 22 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्ही लवकरात लवकर ही 5 कागदपत्रे स्वस्त धान्य रेशन दुकानामध्ये जमाच करायचे आहेत। बघा, स्पष्टपणे सांगितलेले आहे की राज्य सरकारने रेशनदारांकडून 5 कागदपत्रे मागितलेली आहेत, परंतु तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की 5 कागदपत्रे कोणकोणते आहेत, कुठे द्यायचे आहेत। तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे की ही 5 कागदपत्रे स्वस्त धान्य रेशन दुकानामध्ये द्यायची आहेत, परंतु ही 5 कागदपत्रे तुम्हाला या व्हिडिओच्या मध्ये सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही सुद्धा लवकरात लवकर ही 5 कागदपत्रे स्वस्त धान्य रेशन दुकानामध्ये जमा कराल आणि तुम्हाला पुढच्या महिन्यापासून सुरळीतपणे रेशन कार्डवरती धान्य सुद्धा मिळणार आहे। सोबतच ज्या नागरिकांना रेशन कार्डवरती रेग्युलर धान्य घ्यायचे असेल, रेशन कार्डवरती पैसे मिळवायचे असेल तर तुम्ही लवकरात लवकर 5 कागदपत्रे जमाच करायचे आहेत आणि या 4 पात्रतेमध्ये तुम्ही सुद्धा बसायला पाहिजे, अन्यथा जर तुम्ही या 4 पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुम्हाला या पुढच्या महिन्यापासून रेशन कार्डवरती धान्य मिळणार नाही, रेशन कार्डवरती पैसे सुद्धा मिळणार नाही। त्यामुळे सर्वात अगोदर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या पात्रता घालण्यात आलेल्या आहेत त्या पात्रता सुद्धा बघून घ्या। त्यानंतर ही कागदपत्रे कुठे जमा करायची आहेत ते तो तुम्हाला सांगितले आहे, परंतु ही 5 कागदपत्रे कोणकोणती आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। सोबतच या 22 जिल्ह्यांना तातडीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, त्या 22 जिल्हे सुद्धा बघून घेऊया। त्यामुळे जर तुम्हाला सुरळीतपणे रेशन कार्डवरती धान्य घ्यायचे असेल, रेशन कार्डवरती सुरळीतपणे पैसे घ्यायचे असतील, रेशन कार्डवरती जेवढे पण लाभ सुरू आहेत तेवढे लाभ सुरळीतपणे सुरू ठेवायचे असेल तर तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये बसायला पाहिजेत, अन्यथा तुम्हाला कोणत्याच योजनेचा लाभ घेता येणार नाही, रेशन कार्डवरती धान्य घेता येणार नाही आणि रेशन कार्डवरती पैसे सुद्धा घेता येणार नाही। त्यामुळे या 4 पात्रता कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा, या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे तुमचे उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमीच असेल। बघा, स्पष्टपणे आज जो GR आलेला आहे तर त्या GR मध्ये उल्लेख सुद्धा करण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुमचे उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमीच असावे, परंतु या अगोदर उत्पन्नाची मर्यादा 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी होती, परंतु या वर्षीपासून उत्पन्नाची मर्यादा 1 लाख रुपयांपेक्षा कमीच असणे त्यांनाच रेशन कार्ड देण्यात येणार आहे, अन्यथा जर तुमचे उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुमचे रेशन कार्ड बंद सुद्धा होणार आहे। सोबतच
4 पात्रतांपैकी दुसरी पात्रता म्हणजे तुमच्याकडे जर पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल, तुम्ही पिवळे किंवा केसरी रेशनधारक असाल तर तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा। बघा, तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसेल, याच्यामध्ये डॉक्टर नसेल, वकील नसेल, शिक्षक नसेल, तरच तुम्हाला रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे घेता येणार आहेत, रेशन कार्डवरती धान्य घेता येणार आहे आणि रेशन कार्डवरती जेवढ्या पण योजना आहेत तेवढ्या सर्व योजनांचा लाभ घेता येणार आहे। सोबतच जी तिसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती तिसरी पात्रता म्हणजे तुम्ही जर रेशनधारक असाल तर तुमच्या घरामधील कोणताही सदस्य पेन्शनधारक नसला पाहिजे। बघा, तुमच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार असेल आणि तो सध्याच्या स्थितीला रिटायर झालेला असेल आणि त्याला पेन्शन मिळत असेल तर तुम्हाला रेशन कार्डवरती धान्य मिळणार नाही, रेशन कार्डवरती कोणत्या योजनेचा लाभ घेता येणार नाही। बघा, स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुमच्या घरामधील कोणताही सदस्य पेन्शनधारक सुद्धा नसला पाहिजे। एकंदरीत रेशन कार्ड फक्त आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांनाच मिळणार आहे, ज्यांचे उत्पन्न वाढलेले असेल, ज्यांच्या घरामधील एखादा सदस्य पेन्शन घेत असेल त्यांना तात्काळ रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। सोबतच चौथी पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत, कमीत कमी 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असावे, तरच तुम्हाला यापुढे रेशन कार्डवरती धान्य सुद्धा मिळणार आहे। बघा, राज्य सरकारने काल GR सुद्धा काढलेला आहे आणि त्या GR मध्ये स्पष्टपणे उल्लेख सुद्धा करण्यात आलेला आहे की जे नागरिक महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहेत त्यांच्यासाठीच रेशन कार्ड सुरू करण्यात आलेला आहे। त्यामुळे जे नागरिक महाराष्ट्र राज्याचे रहिवासी नसतील त्यांच्याकडून लवकरात लवकर रेशन कार्ड सुद्धा घेण्यात येणार आहे आणि त्यांच्यावरती कडक कारवाई करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। बघा, जे रेशनधारक या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरलेले असतील त्याच रेशनधारकांना नियमितपणे रेशन कार्डवरती धान्य मिळणार आहे, परंतु याचा पुरावा म्हणून तुम्हाला स्वस्त धान्य रेशन दुकानामध्ये 5 कागदपत्रे जमा सुद्धा करायची आहेत। तर बघा, तुम्ही या 4 पात्रतेमध्ये बसत आहात याचा पुरावा म्हणून तुम्हाला स्वस्त धान्य रेशन दुकानामध्ये 5 कागदपत्रे सुद्धा जमाच करायचे आहे। जे रेशनधारक हे 5 कागदपत्रे जमा करतील त्यांनाच यापुढे रेशन कार्डवरती धान्य सुद्धा मिळणार आहे। बघा, जे पहिलं कागदपत्र आहे तर ते पहिलं कागदपत्र म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात, यासाठी रहिवासी दाखला सुद्धा लागणार आहे। बघा, तुमच्या गावामधील पोलीस पाटील असेल, सरपंच असेल यांच्या नावाने जो दाखला दिला जातो त्याला रहिवासी दाखला असं म्हणतात। त्यामुळे तुम्हाला तुमच्या गावामधील पोलीस पाटील असेल किंवा सरपंच असेल यांच्या नावाने दाखला सुद्धा द्यायचा आहे। सोबतच दुसरं कागदपत्र म्हणजे तुमच्या ओळखीचा पुरावा सुद्धा लागणार आहे। याच्यामध्ये आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल किंवा मतदान कार्ड असेल, या 3 कार्डांपैकी एक कार्ड तुम्हाला द्यायचं आहे, तरच तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे। परंतु जरी तुम्ही आधार कार्ड देणार असाल तर ते आधार कार्ड अपडेट असलं पाहिजे, पॅन कार्ड देणार असाल तर ते पॅन कार्ड अपडेट असलं पाहिजे किंवा मतदान कार्ड देणार असाल तर ते मतदान कार्ड अपडेट असलं पाहिजे। सोबतच जे तिसरं कागदपत्र आहे तर ते तिसरं कागदपत्र म्हणजे तुमचे उत्पन्न खरोखर या 2025 या चालू वर्षामध्ये 1 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, यासाठी तुम्हाला पुरावा सुद्धा लागणार आहे। त्यामुळे तुम्ही उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे, अन्यथा तुम्हाला धान्य मिळणार नाही, स्पष्टपणे सांगण्यात सुद्धा आलेलं आहे। त्यामुळे जे तिसरं कागदपत्र आहे तर ते तिसरं कागदपत्र म्हणजे तुमचे उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी आहे याचा पुरावा सुद्धा लागणार आहे। सोबतच जे चौथं कागदपत्र आहे तर ते चौथं कागदपत्र म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य पेन्शनधारक नाही किंवा सरकारी नोकरीमध्ये कामगार नाही, यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म सुद्धा भरून द्यायचा आहे। बघा, तुमच्या घरामधील एखादा सदस्य या चालू वर्षामध्ये सरकारी नोकरीमध्ये कामगार म्हणून लागलेला असेल किंवा पेन्शनधारक असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे की आमच्या घरामधील सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार आहे, आम्हाला यापुढे रेशन कार्डवरती कोणताही लाभ घ्यायचा नाही, स्पष्टपणे तुम्ही सुद्धा सांगायचं आहे। आणि जे 5वं कागदपत्र आहे तर ते 5वं कागदपत्र म्हणजे आमच्या घरामधील कोणताही व्यक्ती मयत झालेला नाही किंवा मयत झालेला असेल तर त्याची नावे आम्ही रेशन कार्ड मधून कमी सुद्धा केलेली आहेत। बघा, भरपूर जिल्ह्यांमध्ये, भरपूर तालुक्यांमध्ये आणि भरपूर गावांमध्ये असे सुद्धा निदर्शनास आलेले आहे की त्यांच्या घरामधील एखादा व्यक्ती मयत झालेला असतो तरी पण ते मयत व्यक्तीच्या नावाने धान्य घेत असतात। असे निदर्शनास आल्यास राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून कारवाई सुद्धा केली जाणार आहे। म्हणजे
तुमच्या घरामधील एखादा व्यक्ती मयत झालेला असेल तर त्याचं नाव रेशन कार्ड मधून तात्काळ रद्द करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। तर बघा, जे रेशनधारक ही 5 कागदपत्रे स्वस्त धान्य रेशन दुकानामध्ये जमा करणार आहे त्याच रेशनधारकांना यापुढे रेशन कार्डवरती धान्य असेल, रेशन कार्डवरती पैसे असतील किंवा रेशन कार्डवरती विविध योजना असेल तर त्याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, आज ज्या जिल्ह्यामधील रेशनधारकांना या सूचना देण्यात आलेल्या आहेत तर ते प्रामुख्याने 22 जिल्हे आलेले आहेत। तर त्या 22 जिल्ह्यामधील जेवढे पण रेशनधारक आहेत त्यांना या तातडीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। उर्वरित जिल्ह्यांना उद्या आणि परवा सुद्धा या सूचना देण्यात येणार आहे। त्यामुळे हे 22 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। जर तुमचा जिल्हा या 22 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्ही सुद्धा ही 5 कागदपत्रे लवकरात लवकर स्वस्त धान्य रेशन दुकानामध्ये जमाच करायचे आहेत। याच्यामध्ये जो पहिला जिल्हा आहे तर तो पहिला जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा, पाचवा जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा, 6वा जिल्हा म्हणजे वर्धा जिल्हा, 7वा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा, 8वा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा, 9वा जिल्हा म्हणजे अकोला जिल्हा, 10वा जिल्हा म्हणजे वाशिम जिल्हा। तर बघा, या उजव्या साईडच्या 10 जिल्ह्यांमधील रेशनधारकांना सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहे। सोबतच 11वा जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा, 12वा जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा, 13वा जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा, 14वा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा, 15वा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा, 16वा जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा, 17वा जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा, 18वा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा, 19वा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर, 20वा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर, 21वा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा आणि 22वा जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा। बघा, प्रामुख्याने या 22 जिल्ह्यामधील जेवढे पण रेशनधारक आहेत तेवढे सर्व रेशनधारकांना या तातडीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। उर्वरित जिल्ह्यांमधील रेशनधारकांना येत्या 2 दिवसांमध्ये सूचना सुद्धा देण्यात येणार आहे। त्यामुळे जर रेशनधारक असाल तर लवकरात लवकर 5 कागदपत्रे जमा सुद्धा करायची आहेत। बघा, सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।